नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 80 आर्टिकल 80 या आर्टिकलचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या आर्टिकलच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. भारतीय संविधानातील कलम 80 हे कलम संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या रचनेशी संबंधित आहे. हे कलम राज्यसभेची सदस्य संख्या आणि त्यांच्या निवडीची प्रक्रिया स्पष्ट करते. काय आहे यात कलमामध्ये तरतूद? तर हे कलम संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या रचनेशी संबंधित आहे. हे कलम राज्यसभेची सदस्य संख्या आणि त्यांच्या निवडीची प्रक्रिया स्पष्ट करते. या कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचे नाव आहे कंपोजिशन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट, म्हणजेच काय, राज्यसभेची रचना. ओके, सोप्या शब्दात काय म्हणते हे कलम? 80 कलम 1 उपकलम 1 राज्यसभा ही खंड 3च्या तरतुदींनुसार राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या 12 सदस्यांची आणि ख मध्ये राज्य आणि संघराज्य क्षेत्रे यांच्या जास्तीत जास्त 238 प्रतिनिधींची मिळून बनलेली असेल. काय म्हटलेलं आहे? राज्यसभा ही खंड 3 क मधील खंड 3च्या तरतुदीनुसार राष्ट्रपतींनी निर्देशित केलेल्या 12 सदस्यांची आणि ख मधील राज्य व संघराज्य क्षेत्रे यांच्या जास्तीत जास्त 238 प्रतिनिधींची मिळून बनलेली असेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेल्या आहेत. सोप्या शब्दात समजून घेऊया. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि कायमस्वरूपी सभागृह आहे. अनुच्छेद 80 नुसार याची कमाल सदस्य संख्या 250 असते, 250 असते. तर 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. काय केलं जातं? 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जातात. तर 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे थेट नियुक्त केले जातात. हे लोक, साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत. काय म्हटलेलं आहे? राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि कायमस्वरूपी सभागृह आहे. अनुच्छेद 80 नुसार या कलमाची सदस्य संख्या 250 आहे. त्यातले 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जातात. तर 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे थेट नियुक्त केले जातात. हे लोकसाहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. पण सध्या राज्यसभेत फक्त 245 सदस्य आहेत. अच्छा, हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? भारत हे विविध राज्यांचे संघराज्य आहे, फेडरेशन आहे. लोकसभेत लोकसंख्येनुसार प्रतिनिधी असतात. काय असतं? लोकसभेत लोकसंख्येनुसार प्रतिनिधी असतात. परंतु राज्याचे हित जपण्यासाठी एका स्वतंत्र सभागृहाची गरज होती. तसेच निवडणुकीच्या राजकारणात भाग न घेणाऱ्या पण आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींचा, उदाहरणार्थ शास्त्रज्ञ, कलाकार, अनुभव देशाला मिळावा यासाठी नामनिर्देशित सदस्यांची तरतूद करण्यात आली. काय केलेलं आहे? निवडणुकीच्या राजकारणात भाग न घेणाऱ्या पण आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींचा, उदाहरणार्थ कोण? शास्त्रज्ञ, कलाकार इत्यादी यांचा अनुभव देशाला मिळावा यासाठी नामनिर्देशित सदस्याची तरतूद करण्यात आली. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? राज्यांचे प्रतिनिधित्व करणे, केंद्र सरकारमध्ये राज्यांचा आवाज बुलंद करणे, तज्ज्ञांचा सहभाग, राजकारणाबाहेरील बुद्धिजीवी वर्गाला कायदे निर्मितीत स्थान देणे. स्तरीय राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, त्यामुळे देशात कायदेमंडळाचे सातत्य टिकून राहते. काय म्हटलेलं आहे? स्थैर्य राहतं, कारण राज्यसभा ही कधी विसर्जित होत नाही, त्यामुळे देशात कायदे मंडळाचे सातत्य टिकून राहते. तर हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय पाहूया. उल्लंघन कसं होईल? तर जर राष्ट्रपतींनी विहित क्षेत्राबाहेरील जसं की साहित्य, कला इत्यादी सोडून व्यक्तींची नियुक्ती केली किंवा राज्यांना त्यांच्या वाट्यापेक्षा जास्त जागा दिल्या तर ते उल्लंघन मानले जाईल. ओके, तर ह्याचे उपाय काय आहेत? अशा नियुक्तीला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. शिक्षा काय? न्यायालय चुकीची नियुक्ती रद्द करू शकते. ते या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता या कलमावर आधारित काही न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय पाहूया. कुलदीप नायर विरुद्ध भारत सरकार 2006 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न होता की राज्यसभेच्या निवडणुकीत खुल्या मतदानाची, ओपन बॅलॉट
पद्धत योग्य आहे क्या? आणि उमेदवार त्याच राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे का? काय प्रश्न? या खटल्याचा प्रश्न काय होता? राज्यसभेच्या निवडणुकीत खुल्या मतदानाची बॅलेट पेपर ओपन बॅलट पद्धती योग्य आहे का? आणि उमेदवार त्याच राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे का? हा प्रश्न होता. तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, की राज्यसभेत खुल्या मतदानाची पद्धत घटनात्मक आहे, जेणेकरून भ्रष्टाचार रोखता येईल आणि उमेदवार कोणत्याही राज्याचा असला तरी चालतो. काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, की राज्यसभेत खुल्या मतदानाची पद्धत घटनात्मक आहे, जेणेकरून भ्रष्टाचार रोखता येईल आणि उमेदवार कोणत्याही राज्याचा असला तरी चालतो. त्या असा निर्णय ह्या खटल्यामध्ये दिलेला आहे. आता या कलमासंबंधित असलेले काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. अनुच्छेद 84 राज्यसभा सदस्यत्वासाठी पात्रता किमान वय 30 वर्ष असणे गरजेचं आहे. काय? अनुच्छेद 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी पात्रता ही काय? किमान वय 30 वर्ष पूर्ण असावेत. चौथी अनुसूची 4 शेड्यूलमध्ये कोणत्या राज्याला किती जागा मिळतील याची यादी यात आहे. तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 निवडणुकीच्या प्रक्रियेचे सविस्तर नियम यात आहेत. काय म्हटलेलं आहे? लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 निवडणुकीच्या प्रक्रियेचे सविस्तर नियम यात आहेत. तर हे काही या कलमासंबंधित असलेले संवैधानिक कलमे आणि कायदे आहेत. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू समजून घेऊया. हे सभागृह घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करण्यास मदत करते. काय म्हटलेलं आहे? तर हे सभागृह घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करण्यास मदत करते. तर या कलमाची नकारात्मक बाजू काय म्हणता येईल? की अनेकदा राजकीय पक्ष निवडणुका हरलेल्या नेत्यांना किंवा आपल्या मर्जीतील लोकांना राज्यसभेत पाठवण्यासाठी या कलमाचा वापर करतात. यामुळे तज्ज्ञांच्या नियुक्तीचा मूळ हेतू काहीसा मागे पडतो. काय म्हटलेलं आहे? अनेकदा काय होतं, राजकीय पक्ष निवडणुका हारलेल्या नेत्यांना किंवा आपल्या मर्जीतील लोकांना राज्यसभेत पाठवण्यासाठी या कलमाचा वापर करतात. यामुळे तज्ज्ञांच्या नियुक्तीचा मूळ हेतू काहीसा मागे पडतो. तर अशी नकारात्मक बाजू आपण मांडता येईल. तर या कलमाची ही समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? अनुच्छेद 80 आर्टिकल 80 हे एक भारतीय संघराज्य पद्धतीचा समतोल राखणारे कलम आहे. हे केवळ एका सभागृहाची रचना सांगत नाही, तर भारताच्या कायदेमंडळात बुद्धिमत्ता आणि प्रादेशिक अस्मिता या दोघांनाही स्थान मिळेल याची खात्री देते. काय म्हटलेलं आहे? निष्कर्ष काय काढलेला आहे या कलमाचा? अनुच्छेद 80 हे भारतीय संघराज्य पद्धतीचा समतोल राखणारे कलम आहे. हे कलम केवळ एका सभागृहाची रचना सांगत नाही, तर भारताच्या कायदेमंडळात बुद्धिमत्ता आणि प्रादेशिक अस्मिता या दोघांनाही स्थान मिळेल याची खात्री देते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 80 आर्टिकल 80 या कलमाचा आज तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तसेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.